मी कोथरूड साईडला चालले होते, म्हणजे शिवाजी स्टॅच्यू आहे ना त्या साईडला चालले होते आणि मला स्वीट होम हवं होतं, पण त्या साईडला एक पण स्वीट होम काही दिसलंच नाही मला. शेवटी मी बागेच्या तिथे पोचले तरी पण मला स्वीट होम काय भेटलंच नव्हतं. तर तात्यासाहेब थोरात म्हणून जे उद्यान आहे तिथं आम्ही चाललो होतो. तर अद्वैत तर हातच सोडून पळत सुटला होता आणि खूप मोठी बाग आहे. जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन जाणार असेल तर ह्या बागेत नक्की जावा, कारण की खूपच अशी मोठी बाग आहे पुण्यामध्येही. तर खूपच मस्त पण आहे आणि मोठी पण आहे. तर माझ्या मैत्रिणी येऊन बसल्या होत्या माझी वाट बघत, मीच लेट झाले होते आणि मग अद्वैत त्रास द्यायला लागला म्हणून मी त्यांच्याकडे अद्वैतला सोडून आले. आणि मग पुढे मी हे एक्सरसाइज करायचे बरेच उपकरणं आहेत तिथे, म्हणजे खूपच एक्सरसाइज करायला पण आहे तिथे. असे छान छान गार्डन्स आहेत. खूपच मस्त बाग वाटत होतं, पण पाऊस आदल्या दिवशी पडला होता ना म्हणून चिखल झाला होता. तर आम्ही जागा चेक करत होतो कुठं ओलं चिखल नाही आहे, कारण की आम्ही चटया ते सगळं घेऊन आलो होतो सोबत, त्यामुळं मग आम्हाला चटई हातरून बसायचं होतं. तर मग आम्ही अशा प्रकारे बसलो होतो. तर माझ्या मैत्रिणी आल्या होत्या बाकीच्या पण आणि सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. तर खूप दिवसांनी भेटल्यावर गप्पांना काय वेगळाच रंग आला होता. मग चला सगळ्यांनी कांदा टॅमॅटो आणलं होतं, आमचं चिरायचं काम चालू झालं होतं. आता मी काय करणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच, पण कांदा काय चिरता येतच नव्हता. तिला म्हणलं दे मी चिरू का, आम्हाला तरी येतोय का कापायला बघू. तर म्हणून मी कापायला घेतला. तर एवढं फास्ट माझे बोटच कापले गेले आणि मग बाकी अजून आम्ही काय काय केले ते पुढच्या व्हिडिओत कळेल.